नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत करतोय. जो आता तुम्हाला टीपीएची 261 पोस्टची ऍड आलेली आहे, त्याचा जे काही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, तर तो विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे आणि बऱ्याच जणांनी मला कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत किंवा काही क्वेश्चन पण केलेले आहेत. तर तसंच त्याच्यातले मी काही क्वेश्चन जे काही सर्व विद्यार्थ्यांना कॉल करून किंवा कॉल घेणं आणि पूर्ण व्यवस्थित समजावून सांगणं हे पॉसिबल होत नाही. तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय की तुमचे जे काही क्वेश्चन आहेत तर त्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, तर तुम्हाला करायचंय काय, सिंपल आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत किंवा उमेदवारांचे प्रश्न असे आहेत असं म्हणू शकतो की पहिला क्वेश्चन होता टेक्स्टबुक रेफरन्स बुक मधून. टेक्स्टबुक म्हणजे जे काही तुम्हाला 11वीचं 10वीचे बुक आहेत पर्यावरणाचे किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीजचे म्हणतो, आणि जे काही सिव्हिल इंजिनिअरिंगचे बुक आहेत. फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंगचे आपण कोणते कंटेंट पाहिला, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोणता कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर बघा, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग. नेक्स्ट आहे कॅड. बघा, ॲटोकॅड म्हणतो त्याला आपण, ॲटोकॅडचा कंटेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा बघा, इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे मित्रांनो, इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि चौथा आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज. ठीक आहे. तर असा कंटेंट जो आहे हा 4 सिलेबसचा कंटेंट. तर हे कंटेंट ऑलरेडी मी माझ्या युट्यूबच्या चॅनलला देणार आहे मित्रांनो. ठीक आहे. ह्या कंटेंटच्या व्यतिरिक्त जो तुमचा बाकीचे सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल ते सब्जेक्ट कोणते, जसं की सर्वे असेल, सर्विंग असेल, नेक्स्ट तुमचा इस्टिमेटिंग कॉस्टिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, ठीक आहे, आणि सो ऑन, बाकीचे तुमचे जे काही सब्जेक्ट असतील ते. ठीक आहे. तर आपण एक सब्जेक्ट सांगतो मी तुम्हाला, आपण सर्वेचे एक्झाम्पल घेऊ की हा क्वेश्चन सर्वेच्या रिलेटेड आलेला आहे असं एक्झाम्पल घेऊ आपण, आणि त्या अकॉर्डिंग आपण ह्या क्वेश्चनचं मी आन्सर द्यायचा प्रयत्न करतो. बघा, टेक्स्ट बुक, सपोज सर्वेचं एखादं तुमचं MSBT किंवा डिग्रीचं टेक्स्ट बुक आहे तुमच्याकडे, तर टेक्स्ट बुक आहे, किंवा तुमच्याकडे अशा प्रकारे मी जे तुम्हाला सांगितलं होतं, तर SK डुग्गल सरांचं हे सर्वेचं बुक आहे किंवा ह्याला रेफरन्स बुक म्हणतो. मधून अभ्यास कसा करू, सर याचा अभ्यास कसा करू, आणि खूप जास्त आहे अभ्यास. आता हे बुक पाहिलं तर नियर अबाउट ह्याचे किती पेजेस आहेत, तर मी तुम्हाला सांगतो 612, म्हणजे 612 पेजेस आहेत. तर 612 पेजेस मी वाचू कसं, तर माझं आन्सर आहे मुळीच नाही. 612 पेजेस तुम्हाला नक्कीच वाचायचे नाही. तर तुम्हाला पेजेस किती वाचायचे, फॉर एक्झाम्पल बघा, आता याच्यामध्ये बघा, जो तुमचा पहिला चॅप्टर आहे, नॉर्मली मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतो की जो पहिला चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर जो आहे त्याला तुम्हाला 33 क्वेश्चन आहेत. बघा, चॅप्टर नंबर 1 ला 33 क्वेश्चन आहेत. सपोज बघा, चॅप्टर नंबर 1 ला किती क्वेश्चन आहेत मित्रांनो, 33 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर तुम्ही 33 क्वेश्चन करणार आहेत का, तर नाही, मुळात नाही. मग तुम्ही करणार काय, बघा तुम्ही करणार काय, तर तुम्हाला जो काही PYQ क्वेश्चन आहे, आता PYQ शोधणार कुठे, तर मी तुम्हाला ह्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर प्रत्येक व्हिडिओ मधून देत आलेलो आहे की तुम्ही काय करा, जे काही IAS मास्टरचं, जे काही SSC JEEचं PYQचं क्वेश्चनचं एक ठोकळा आहे, एक बुक आहे, ते परचेस करा. तो सर्वात बेस्ट राहील. ठीक आहे. तर तो परचेस करून त्याच्यातला चॅप्टर नंबर 1 जो की तुमचा काय रे, तर फंडामेंटल कन्सेप्ट, सर्वेचे फंडामेंटल कन्सेप्ट, किंवा
तुमचं लिनियर मेजरमेंट असेल, त्याला आपण हॉरिझॉन्टल मेजरमेंट पण म्हणतो. लिनियर मेजरमेंट सपोज लिनियर मेजरमेंट, ठीक आहे. लिनियर मेजरमेंटचा चॅप्टर काढला तुम्ही, कशातला? त्या बुक मधील तुम्ही फर्स्ट चॅप्टर काढला, त्याच्यात सपोज आपण असं कन्सिडर करूया 20 MCQ आहे, तर त्या 20 MCQचे आन्सर तुम्हाला ह्या बुक मध्ये शोधायचे चॅप्टर नंबर 1 मध्ये. म्हणजे काय होतं मित्रांनो, याच्यातला जो एक्सेस कंटेंट आहे, आता नॉर्मली जर पाहायला गेलं तर फर्स्ट चॅप्टर म्हणजे तुम्ही पाहिला जो हॉरिझॉन्टल सर्विंग हा चॅप्टर या बुक मध्ये 73 पेजचा आहे. किती मित्रांनो? 73 पेजेसचा, ठीक आहे. तर 73 पेज वाचणार का तुम्ही? नाही. तुम्ही काय करणार, फक्त ह्या 20 क्वेश्चनचा कंटेंट, म्हणजे सपोज आपण एका क्वेश्चनला 1 पेज जरी धरलं तर म्हणजे 1 पेज लागणारच नाही, 100% लागणार नाही, मला विश्वास आहे. तर तुम्हाला फक्त 20 पेजेस वाचायचे ह्या 73 मध्ये. लक्षात घ्या, मी काय सांगितलंय, तुम्हाला फक्त 20 पेजेस वाचायचे, 20 पेजेस वाचायचे. 20 पेजेस तर आपण मित्रांनो वाचू शकतो, म्हणून रेफरन्स बुक मधून अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा. बघा, हे 20 क्वेश्चन वाचताना, हे 20 क्वेश्चन वाचत असताना तुम्हाला आजूबाजूचे पण कंटेंट तुमच्या डोळ्यापासून किंवा डोळ्याखालून निघून जातात. मग त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस एक्झाम मध्ये तुम्हाला तुमच्या समोर एखादा क्वेश्चन येतो, त्यावेळेस तुम्ही त्याला कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करता, कारण तुम्हाला माहित असतं की मी हे 20 तर सॉल्व्ह केलेत, पण ह्याच्या बाहेरचा जे काही एखादा क्वेश्चन आला, सपोज 21वा 22वा, जो की ह्या बुक मधला नाही, तर तुम्ही काय करता रे, त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न करता ह्या 20च्या आधारे. मग हे अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, टेक्स्ट बुक किंवा रेफरन्स बुक मधून अभ्यास करायचा. कारण तुम्हाला इथं कुणी सांगायला येणार नाही मित्रांनो तुम्हाला किती वाचायचंय किंवा तुम्हाला अभ्यास किती करायचा. क्लिअर आहे मित्रांनो? बघा, लक्षात घ्या, तुम्ही आता स्वतःची लढाई लढताय आणि त्यावेळेस तुम्हाला बरेचशा अडचणी येणार आहेत. म्हणजे जसं की सर मी अभ्यास कसा करू, MCQ कुठून काढू. MCQचं मी वारंवार सांगत आलेलो आहे, तुम्ही ते बुक घ्या. आणि जे काय असे बुक आहेत, हे बुक स्टँडर्ड आहेत मित्रांनो, याच्या बाहेरचे क्वेश्चन येणार नाहीत तुम्हाला, कारण हे बुक आज नाही मित्रांनो, खूप वर्षांपासून आहेत. हे बुक तुम्हाला युजच करायचे. बघा, तर माझा सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता, तुम्ही स्वतः शोधा. तुम्ही ज्यावेळेस शोधाल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात सापडतील. ह्याच नाही तर मित्रांनो, ह्याच्यापेक्षाही पुढच्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला जाऊन कळतील. अभ्यास हा तुम्ही जेवढा म्हणजे टॉपरचा अभ्यास करा, आणि टॉपर अभ्यास याच्यातून करतात, ना की तुमच्या कोणत्या एखाद्या बुकलेट मधून. XYZ बुकलेट आहे, आपण म्हणजे आपल्याला कोणाचं नाव, म्हणजे मला तरी अकॅडमी पण माहित नाही कोणत्या, पण नॉर्मली तुम्हाला काय करायचंय, याच्यातून अभ्यास करायचा, ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा सेकंड क्वेश्चन असा असतो की MCQ कुठून करू. मी आत्ताच सांगितलं MCQ कुठून करायचे, ठीक आहे. बघा, आता माझा क्वेश्चन हा आहे की म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही IES मास्टरचे क्वेश्चन, म्हणजे याच्यात खूप क्वेश्चन नाहीत. पहिली गोष्ट, एका चॅप्टरला ऍव्हरेजली 15 ते 20 क्वेश्चन असतील, फार हे पण खूप झाले, ठीक आहे. तरी पण ते व्यवस्थित कन्सेप्ट सांगितल्यामुळे ते व्यवस्थित कम्प्लीट होतं. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा, हे पटपट होतं, ह्याला जास्त वेळ लागत नाही. ते झाल्यानंतर या बुक मधले प्रत्येक चॅप्टरच्या पाठीमागे, आता बघा सेकंड चॅप्टरच्या पाठीमागे याच्या 67 क्वेश्चन आहेत. किती मित्रांनो? 67. आणि हे 67 एकदम स्टँडर्ड क्वेश्चन आहे. हे असे नाही कुणी कुठले क्वेश्चन काढलाय आणि तयार केला, असं नाही. हे स्टँडर्ड क्वेश्चन आहे, म्हणून मॅक्झिमम क्वेश्चन येण्याचे चान्सेस हे रेफरन्स बुक मध्ये असतात. तर तुम्ही MCQ कुठून करू, तर पहिल्यांदा IES मास्टर, पहिलं काय करणार, फर्स्ट IES मास्टर. सेकंड, बघा सेकंड कुठून करणार तुम्ही, सेकंड तुम्ही करणार रेफरन्स बुक मध्ये. बघा, रेफरन्स बुक मध्ये सेकंड क्वेश्चन करणार. क्लिअर झालं मित्रांनो? पुढे बघा, किती वेळ अभ्यास करू. बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे 5-6 तर मुलांचा असा कॉल आला की सर मी अभ्यास किती वेळ करू. बघा, अभ्यास किती वेळ करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक क्वेश्चन आहे किंवा वैयक्तिक प्रश्न आहे. बघा, तुम्ही काय करा, म्हणजे माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू, नॉर्मली सकाळी 7 वाजल्यापासून अभ्यासाला चालू करा, ते रात्री 10 PM पर्यंत अभ्यास करा. मग याच्यात किती वेळ करायचा आहे, तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. बघा, याच्यात पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतं, मॉर्निंग पिरियड म्हणजे 7 AM ते 1 PM, किंवा तुमच्या अकॉर्डिंग याच्यात चेंजेस होऊ शकतात 12 PM पर्यंत. तुम्ही काय करा मित्रांनो,
तुम्हाला जे रीड करायचंय म्हणजे जे तुम्हाला शिकायचंय, नवीन शिकायचंय किंवा काहीतरी नवीन करायचंय, नवीन कंटेंट पाहायचा, पहिल्यांदा वाचतोय, असा कंटेंट तुम्ही घ्या. फर्स्ट टाइम वाला किंवा व्हेरी इम्पॉर्टंट बघा, खूप महत्वाचा कंटेंट तुम्ही 7 ते 12 मध्ये घ्या. आणि नंतर 1 PM to 5 PM बघा, 1 PM to 5 PM तुम्हाला काय करायचंय, तुमचा बाकीचा कंटेंट घ्यायचा. म्हणजे सपोज तुम्हाला रिव्हिजन करायचंय, रिव्हिजन यावेळेस करा. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला नोट्स काढायच्या. बघा, जास्त नोट्स काढायच्या भानगडीत आत्ता पडायचं नाही. ठीक आहे. म्हणजे काय मित्रांनो बघा, कारण आता तुमच्याकडे खूप कमी टाइम आहे आणि तुमच्याकडे जे बुक आहेत बघा, हे बुक आहे ना, आता हे तुमचंच आहे मित्रांनो, तुम्ही घेतलंय एकदा तुमचं आहे, याला हायलाइट करा, हे करा. पण नोट्स काढून काय होणार आहे बघा, नोट्स काढून काय होणार आहे, त्याच्यात वेळ जाणार आहे तुमचा. त्या वेळात तुम्ही डबल किंवा 2दा 3दा रिव्हिजन वाढवू शकता. डायरेक्ट हायलाइट करा, हाताखालून तुम्ही जर घालायचं असेल तर तुम्ही रफ पेज वरती करा, कारण ही वेळ नाही. ज्यावेळेस तुमची एक्झाम येते त्यानंतर तुम्ही नोट्स काढणार, शॉर्ट नोट्स काढणार, हे करणं हे कधीही योग्य नाही. तर तुम्ही काय, हे अगोदर करायला पाहिजे, हे खूप अगोदर करायला पाहिजे होतं. ठीक आहे. बरं, ज्यांनी अगोदर केले त्यांच्यासाठी तर वेल अँड गुड, पण जे आता नवीन करतायत तर नवीन तुम्ही करू नका. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, नवीन तुम्ही करू नका. जे काय आहे ते तुम्ही बुकवरती हायलाइट करा. ठीक आहे. बघा, हे रिव्हिजन नोट्स तुम्ही काढा. ठीक आहे. पुन्हा आणखी अजून याच्यामध्ये काय करू शकता, तर MCQ सॉल्व्ह करा. MCQ सॉल्व्ह करा. ठीक आहे. किंवा तुमचा जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे, तो नॉन टेक्निकलचा पार्ट तुम्ही याच्यामध्ये कव्हर करा. आता एक म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोन आला, नॉन टेक्निकल पण घ्या. नॉन टेक्निकल घेण्याविषयी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, पण नॉन टेक्निकल हा माझा पार्ट नाही. बघा, ज्याला जे जमतंय ना त्यांनी ते करावं. आता बरेचसे लोक मी असे बघितले, म्हणजे UPSC वाले, की ते फक्त लिमिटेड असतात, आपल्या आपल्या सब्जेक्ट पुरते असतात. बरोबर. काय असतं मित्रांनो, तुम्हाला जे जमतंय ना चांगल्या प्रकारे तेच तुम्ही घ्या. जे तुम्हाला जमत नाही ते घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर, म्हणजे आपण नाही का म्हणत, गणपती करायला गेलो आणि हनुमान झाला, किंवा आता ही मन वेगळी असू शकते. तुम्ही काही एखादी गोष्ट करायला जाताना तर ती गोष्ट वेगळीच होऊ शकते. आणि आपण हे ज्ञानदानाचं काम करतोय किंवा आपण टीचिंगचं काम करतोय, तर त्याचा एकदम 100% बेनिफिट पुढच्याला झाला पाहिजे, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला पाहिजे. म्हणून नॉन टेक्निकलचा आणि माझा हा काही संबंध नाही. ज्यावेळेस मला घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस मला घ्यायची वेळ येईल त्यावेळेस मी पहिल्यांदा याचा व्यवस्थित अभ्यास करेन. पहिल्यांदा व्यवस्थित माझा स्टडी आहे का ह्याच्याबद्दल, तर मी पहिल्यांदा अभ्यास करेन आणि मला कॉन्फिडन्स आला तर मी नॉन टेक्निकल घेईन. बघा, हे लक्षात ठेवा. म्हणून नॉन टेक्निकल घ्यायला कुणीही फोर्स करू नये. म्हणजे फोर्स केला तरी मी घेणारच नाही, पहिली गोष्ट. टेक्निकल जे येत आहे ते मी एकदम व्यवस्थित प्रकारे घ्यायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचे क्वेश्चन होते, अभ्यास किती वेळ करू, माझे सिलेक्शन होईल का. बरेच विद्यार्थ्यांचं, अरे सिलेक्शन होईल का, तुम्ही पहिल्यांदा एक्झाम द्या. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, एक्झाम दिल्यानंतर बाहेर आल्यावर तुम्हाला सर्वच क्वेश्चन जर तुमच्या सॉल्व्ह केलेल्या पद्धतीचे असतील, तुम्ही पहिल्यांदा ऑलरेडी सॉल्व्ह केले, असे क्वेश्चन असतील तर सिलेक्शन होईल का हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पेपर झाल्यावर कळेल. हे मला नाही विचारायचं, ते तुम्हालाच विचारायचं, सिलेक्शन होईल का. तर सिलेक्शन हे कशावर डिपेंड आहे, हार्डवर्क. कशावरती डिपेंड आहे, हार्डवर्क. पहिला. सेकंड, तुम्ही आता किती टाइम देताय, तुमचा टाइम इन्व्हेस्टमेंट. बघा, हा कशावर डिपेंड आहे, सेकंड टाइम इन्व्हेस्टमेंट. आणि थर्ड, होनेस्टी. तुमची किती प्रामाणिकपणा होता याच्यात. टाइम पण दिला, बसला 12-12 तास, 15-15 तास जाऊन बसला, हार्डवर्क केलं, पण तुम्ही किती प्रामाणिकपणे केलं, किती मन लावून केलं, हा पण बघा. सर्वात महत्वाचा होनेस्टी आहे तुमची, प्रामाणिकपणा. म्हणून ही प्रामाणिकपणानं व्यवस्थित करा, तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकतं. बघा, किती आहे तुम्हाला, फक्त ह्या 60 आणि ह्या 40ची बेरीज करायची फक्त. बघा, हे नॉन टेक्निकल आणि हे टेक्निकल, याची जर तुम्हाला चांगली बेरीज जमली तर तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. बऱ्याच विद्यार्थी मला विचारतात, सर सेफ स्कोर काय असेल. अरे, सेफ स्कोर हा आत्ताचा पार्ट नाही तुमचा. तुम्ही पहिल्यांदा चांगला व्यवस्थित अभ्यास करा, पेपर द्या, आणि मग पेपर दिल्यानंतर चांगले मार्क आल्यानंतर
तुमचे अँसर की येतील, मग पुन्हा बाकीच्या गोष्टी ह्या चालू होतील. किंवा बरेच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे, WCD ची कधी अँसर येईल, WRD ची कधी जॉईनिंग येईल. मित्रांनो, तुमचा विषय एकदा पेपर झाला की तुम्ही ते डोक्यातून काढून टाकायचं. तुमचं सिलेक्शन झालं ना, तुम्हाला कॉल येतील, मेल येतील आणि तुम्हाला घेऊन जातील तुम्हाला. म्हणून तुम्ही ह्या गोष्टीच्या नादात नका पडू की सर हे कधी येईल, ते कधी येईल. अरे काय करायचंय, हे आलंय ना तुझ्या समोर, त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा हे आलंय ना तुमच्या समोर, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे माझे मत आहेत मित्रांनो. म्हणजे ह्याला कोणीही पर्सनली घेण्याचं काही कारण नाही किंवा आपण सर असं कसं काय बोलतायत. सर बोलतायत ते त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बोलतायत, बरोबर. आणि मला असं वाटतंय की ह्या गोष्टी झालेल्या आहेत ना. WCD बघा, WCD आणि WRD ह्या गोष्टी आता संपलेल्या आहेत तुमच्या साईडनं संपल्यात. आता हे पुढची साईड आहे ते प्रशासनाची, ते करेल याचं काम काय करायचं इथे. म्हणून तुम्ही आता फक्त ATPच आता ATPला काय तुमची बाजू आहे, तुम्ही त्याला 100% द्या, जास्त त्याच्याबद्दल विचार करू नका. ठीक आहे, बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय रे मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन होते. हे फोनवरती बोलून किंवा असे करून हे म्हणजे प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा मित्रांनो, मी वारंवार एकच गोष्ट सांगतोय, तुम्हाला वेळ द्यायचा आहे, खूप जास्त वेळ द्यायचा आहे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. बघा, जर तुम्ही प्रामाणिकपणे कोणतीही गोष्ट केली ना मित्रांनो, तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, 100% इन्व्हॉल्व्ह होता. आणि ते इन्व्हॉल्वमेंट काय करतो, तुम्हाला त्या प्रकारे तुमचं माइंडसेट क्रिएट करतं. एकदा तुमचं एक्झामच्या रिलेटेड एकदम पॉझिटिव्ह माइंडसेट झालं की काय होतं रे मित्रांनो, तुम्हाला पेपरमध्ये पण तुम्ही पॉझिटिव्हली जाता. बघा, सकारात्मकता हा खूप चांगला गुण आहे, कारण याच्यामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात. म्हणून तुम्हाला पॉझिटिव्हली अभ्यास करायचा आहे. माझं सिलेक्शन होईलच ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा आहे. शेवटी मित्रांनो ही रेस आहे, जो जास्त धावेल तो जिंकेल. सिंपल आहे. याच्यामध्ये असं काही नाही की बाबा म्हणजे एखाद्याचं गायडन्स मिळालं, एखाद्याचं गायडन्स नाही मिळालं, चांगले बुक मिळाले, चांगले बुक नाही मिळाले. शेवटी हे प्रत्येकाच्या वैयक्तिक बुद्धिमत्तेचा हा पार्ट आहे. म्हणून जास्तीत जास्त बुद्धिमत्ता तुमची पणाला लावा, जास्तीत जास्त डोक्याचा यूज करा. कमीत कमी वेळेत तुम्ही कसा जास्तीत जास्त अभ्यास करताय ह्याच्यावर फोकस करा. आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट करणारे जे काही तुमच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहा. कारण हा टाइम गेला की मित्रांनो पुन्हा टाइम येत नाही. बरेच विद्यार्थी, जे हे व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी आहेत, हे माझे व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी ही 25 ते 30च्या मधले आहेत मित्रांनो. म्हणजे तुमचं वय किती आता वाढत चालले ह्या गोष्टीवर विचार करा, बरोबर. म्हणजे 60% विद्यार्थी हे 25+ व्हिडिओ पाहणारे. हे सर्व डाटा आपल्याला युट्यूब वरती दिसतो. ठीक आहे मित्रांनो, तर बघा, अशा प्रकारे मी तुमचे क्वेश्चन म्हणजे माझे अँसर देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हे क्वेश्चन किंवा तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल किंवा काही तुम्हाला आणखी ह्याच्यात काही मॉडिफिकेशन पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया जशा प्रत्येक वेळेस देतात तशा आत्ता पण द्या. आणि बघा, असेच क्वेश्चन तुमच्या मित्रांचे पण असतील तर त्यांना हे फॉरवर्ड करा. ठीक आहे मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, कारण बघा मित्रांनो, इथे फक्त तुम्हाला काय होतंय, तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी विचार करून तुम्हाला जेवढं माझ्याकडून देण्याचा प्रयत्न होतोय तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतोय. याच्या मागे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ वगैरे काही नाही. जे आहे ते सर्व आहे, रिअल आहे. ठीक आहे मित्रांनो, तर धन्यवाद.